दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानसेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज वसुलीचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा दिवस होळीचा, सर्व रंग एकत्र मिसळण्याचा सण म्हणजे होळी. आपण आजची होळी साजरी करणार आहोत ती दिघोडे गावामध्ये. उरण जवळचंच हे गाव आणि इथल्या मनीषा कीर्तिनिधी ठाकूर या वहिनींना भेटणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आणि मग आजच्याही या होळी निमित्त होणाऱ्या भागात शेवटच्या क्षणी कोण सहभागी होऊन कोण पैठणी जिंकणार तेही बघणार. खूप उत्साहामध्ये दिघोडे गावामध्ये आज स्वागत होत आहे. सारं गाव जणू काही होळीच्या उत्सवासाठी एकवटलेलं आहे. तेव्हा या गर्दीतच आजच्या भागाची आपण सुरुवात करूया आणि अत्यंत शिस्तबद्ध वातावरणामध्ये हा सोहळा साजरा करूया दिघोडे गावात. चला. दिघोडे गावामध्ये आता गावाच्या वतीने या सगळ्या जणींनी स्वागत तर केलं. त्या स्वागताचा स्वीकार करून आता आपण वहिनींना भेटायला जाणार, ज्यांच्या घरी आज आपण जाणार आहोत आणि मग त्यानंतर काही वेळामध्ये तो होळीचा सण या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत. खूप उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे. गर्दी होणं स्वाभाविक आहे आणि त्याचबरोबर जितक्या जणी सहभागी आहेत त्यांनी आपलं नाव लिहून आत्ता द्यायचं आहे. त्या खेळामध्ये पैठणीसाठी कोणाची निवड होणार या गावातून आपल्याला माहीत नाही. आता या सगळ्या जणींना टाळ्या वाजवून आपण शुभेच्छा देऊया. तुम्हाला शुभेच्छा. गरिबीची करू नये निंदा, श्रीमंतीचा करू नये गर्व, कीर्तिनिधींच्या नावावर अर्पण केले जीवन सर्व. हे मिस्टर नमस्कार. या सासूबाई नमस्कार. हा भाऊ नमस्कार. मुलगा ही मुलगी. आणि सगळ्यांना नमस्कार. तुम्हाला नमस्कार. सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? खोपटा. खोपटा कुठे आलं ते? इथं इथं म्हणजे कुठे? उरण तालुक्यात. उरण तालुक्यात. दिघोड्याला कधी आलात खोपट्यावरून? लग्न हा लग्न होऊन ना. मला नाही माहिती. लग्न होऊन लग्न होऊनच आले होती गड. हा थांब. आता लग्न होऊन आले म्हटल्यावरती आता मिस्टर पण पाहिजेत, त्यांना बोला. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? दिघोडा. मला सांगा, तुम्ही मुलगी बघायला कुठे गेला होता? खोपट्या गावात. कसं काय गेलात तिकडे? मॅचेसच्या दरम्यान आम्ही गेलो होतो. मॅचेस? हा, matches. कसली मॅच खेळत होता? क्रिकेट. क्रिकेट तुम्ही? हा. मग तिकडे काय झालं? त्यानिमित्त मी मित्राच्या घरी गेलो आणि तुमची विकेट पडली. माझी चुलत बहीण आहे तिथे. ती म्हणाली, मला म्हणाली का लग्न करायचं आहे तर मुलगी दाखवू का? हा. म्हणलं दाखव. बर. बाहेरून बघायला काही हरकत नाही. बाहेरून? हा. म्हणजे घराच्या बाहेरून? घराच्या बाहेरून. घरात गेलो नाही. गेला नाही का? घरात बॅट वगैरे होती का? नाही. घरात त्यांचे आई वडील बाहेर फिरायला गेले. हा. बाहेर फिरायला गेले. त्यामुळे मी त्यांना माझ्या चुलत बहिणीला सांगितलं का मला बाहेरची मुलगी दाखव. त्याही दाखवली. मग चिमटा कशाला काढताय? ते बोलतायत म्हणून यांनी चिमटा काढला. जास्त बोलू नका. बोला
बोला बोला बोला. आणि मग मी घरी मला मुलगी पसंत पडली. मी घरी येऊन माझ्या वडिलांना आणि मोठ्या भावाला सांगितलं की मला मुलगी पसंत आहे, तेव्हा तुम्ही पुढची बोलणी करा. करा. कसा आहे स्वभाव त्यांचा? स्वभाव चांगला आहे, थोडे म्हणजे? कडक आहेत पण चांगले आहेत. रागीट स्वभाव आहे पण चांगले आहेत. रागीट आहे पण चांगला आहे. का चिडतो? आणि जेवणावरनं जास्त चिडचिड हा? होते. एक मच्छीचं प्रमाण आमच्या इथे जास्त असते. हा. डाळ भाजी जमत नाही. चिमटा नका काढू. डाळ भाजी जमत नाही, काढला चिमटा. मला आता भीती वाटायला लागली आहे. ते चिडतात का तुम्ही चिडता? बरं, एक मिनिट, इकडे सगळेजण आहेत, तुमचंही स्वागत. नमस्कार. मला सांगा, सासूबाई कुठल्या? या. तुम्ही मला सांगा, यांच्यावरती आरोप जर करायचा असेल, एखादी गोष्ट जर यांच्या स्वभावातली खटकत असेल किंवा आवडत नसेल तर ती कोणती? सगळं आवडतं. सगळं आवडतं. पण मला सांगा, जर आरोप करायचे असतील, आरोप, तर काय कराल तुम्ही? कोणाकडेच नाही जात. जास्त बोलत नाही आणि कोणाकडे जात नाही, अजिबात नाही, घरातच असतो. अजून काय? अतिशय प्रेमळ स्वभाव आहे. बरं, तुम्ही मुलाला काय सांगाल? मुलगा त्यांच्यावरती चिडतो, त्याला काय सांगाल? स्वभावाला काय औषध नाही. बरं वहिनी, उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर तो कोणता करा? स्वतःमध्ये जास्त बोलण्याचा प्रयत्न करा सगळ्यांची. तुम्ही स्वतःमध्ये उद्यापासून कोणता? माझा जो कडक स्वभाव आहे तो मी बदलण्याचा प्रयत्न करतो. क्या बात आहे. थोडक्यात आजपासून जे काही मनातले विचार आहेत किंवा मनातले वाईट म्हणजे स्वभावातले गुण आहेत ते आज आपण त्या होळीत जाळून टाकूया. आणि या होळी निमित्त आज आपण सन्मान करणार आहोत आपल्या या वहिनींचा. तन्मणी देऊ. अभिनंदन. थँक्यू. हा तन्मणी आज आपण या वहिनींना दिलेला आहे. आणि आता आपण सगळे नाचत गात होळीच्या दिशेने निघालेले आहोत. या दिघोडे गावामध्ये ही होळी साजरी करतो आहोत. उरण तालुका, जिल्हा रायगड, गाव दिघोडे. आणि तिथे आता ज्या ठिकाणी ज्या प्रांगणामध्ये आपण इकडे उभे आहोत, रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, आणि त्या प्राथमिक शाळेच्या या मैदानामध्ये आता हा खेळ रंगतो आहे. बरं, इथे होळी कशा पद्धतीने साजरी केली जाते ती आता आपण बघणार आहोत. कारण काही जणींनी गाणी, इथली जी पारंपरिक गाणी आहेत ती सुद्धा आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तेव्हा या सगळ्यांचं आपण स्वागत करूया, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. आपल्या सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. विशेष भाग साजरा होत असताना या ठिकाणी आता 6 चिठ्ठ्या मी काढणार आहे. लक्षात ठेवा, आधी 6 चिठ्ठ्या काढणार आणि त्या 6 चिठ्ठ्या काढत असताना ज्यांची नावं जाहीर होणार त्यांना आपण इथल्या इथे एक भेटवस्तू झी मराठीकडून देणार आहोत. खरं तर एकच पैठणी होती, पण तुमच्या सगळ्या जणींचा उत्साह बघून हा आयत्या वेळी निर्णय झाला की किमान 6 जणींना बक्षिसं देता यावी. थोडक्यात, कारण सगळ्यात पहिलीच बघा वस्तू ही आली. मला असं
प्रकर्षाने सांगावंसं वाटतं की महाराष्ट्रातली अशी कितीतरी घरं आहेत ज्या घरांना एवढं पाणी सुद्धा आठवडाभर नाही, महिनाभर मिळत नाहीये. तेव्हा माझी सगळ्यांना विनंती आहे, यंदाची रंगपंचमी ही आपण फक्त सुका रंग चेहऱ्याला लावून कुठल्याही पद्धतीने पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेऊया. कारण आज आपल्याकडे पाणी दिसतं तरी आहे, पण महाराष्ट्रातली कितीतरी घरं अशी आहेत ज्यांना पाणी प्यायलाही मिळत नाहीये. आणि आता पहिली चिठ्ठी. बरं, मी 6 चिठ्ठ्या काढणार आणि 7वी चिठ्ठी ज्यांची असेल ना त्या पैठणीच्या खेळात सहभागी होणार. आणि आता ही पहिली चिठ्ठी. 3 किलो गहू, 4 किलो, हे कोणी लिहिलंय? हे चुकून घरची आणली वाटतं. पुष्पलता ठाकूर. चला, पुढचं नाव आहे ललिता गोवारी. का तुम्ही आहात? तरीच बघत होता कधी मी बोलतोय. अभिनंदन. 1 मिनिट, उखाणा घ्या. मग पहिले आल्या त्यांना नाही सांगितलं घ्यायला उखाणा? या तुम्ही पण या. बघितलं, माझं नाही तर तुझं पण या. पूजेच्या ताटात अगरबत्तीचा पुडा, वर्षकेतू नावांच्या नावाने भरला मी हिरवा हातभर सुडा. अच्छा अच्छा, लग्नाला भरला होता, आता हळूहळू. महादेवरावांची कन्या, आसुरामपंतांची सून, धनाजीरावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून. वा 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 वा, अभिनंदन. चला, पुढची चिठ्ठी बघूया कोणाची. प्रसिद्धी प्रवीण कासकर. आज प्रसिद्धी मिळणार सगळ्यांना. या इकडे, उखाणा घ्या. लाल मणी तोडले, काले मणी जोडले, प्रवीण रावांसाठी आई वडील सोडले. एवढं लाड केले आई बाबांनी. हा, अभिनंदन. रुपाली संजय कोळी. या या, उखाणा घ्या. ग्लासात ग्लास, 36 ग्लास, संजय माझा फर्स्ट क्लास. मग 30ही दिवस ग्लास एक एक वेगळी वापरतात. हे घ्या, अभिनंदन. ही भेटवस्तू तुमची. कामिनी गुणवंत ठाकूर. नमस्कार. घ्या उखाणा. गणपतीच्या पाया पडते वाकून, गुणवंतरावांचं नाव घेते सर्वांचं मन राखून. बरं केलं तो. आणि आता शेवटची चिठ्ठी. कारण यानंतरचं जे नाव येणार त्या वहिनी पैठणीच्या खेळात सहभागी होणार. तेव्हा चला, हा पांढरा रंग कोणाचा ते वासंती अविनाश म्हात्रे. आता घ्या उखाणा. चांदीची वाटी, त्या सोन्याची चैन, अविनाश यांचं नाव घेते मनोहरची बहीण. अरे वा वा वा, अभिनंदन. म्हणजे धमकी दिलीत, भाऊ पण आहे म्हणून. अभिनंदन. मला वाटलं घरी आणून सोडा. आता 7वं नाव, हा होळी निमित्त होणारा विशेष भाग. आणि या विशेष भागामध्ये आजच्या पैठणीच्या खेळात कोण सहभागी होणार आणि शेवटच्या टप्प्यावरती कोण पैठणी जिंकणार हे आपण बघणार आहोत. तेव्हा या सगळ्या चिठ्ठ्यांमधून आता एक नाव पैठणीच्या खेळासाठी. आणि यातलं एक नाव कोणतंही तुम्ही काढा. आधी जरा ती नावं वर खाली करा. हां, आणि एक नाव काढून ते माझ्याकडे द्या. एक चिठ्ठी. हे नाव कुणाचं आहे? ज्यांचं कुणाचं हे नाव आहे त्या पैठणीच्या खेळात सहभागी झालेले. चला बघूया आता कुणाचं नाव जाहीर होणार. नाव आहे प्राजक्ता जयंत खारकर. कुठे आहेत? इकडे या ना. काय उडी मारणार अंगावर? माहेर कुठलं? दिघोड्याचं. दिघोड्यातलं. तुमचं कसं जमलं? अरेंज मॅरेज. बरं जमवलं ते तिला इथे. बरं मला सांगा, तुमचा नंबर येईल असं वाटलं होतं का? माझा मुलगा माझ्यासोबत होता, मी पटकन टाकला आणि माझ्या काकाजवळ दिला. मी नव्हतो टाकायला.
म्हणजे कोण मुलगा टाकलात का काकाला टाकलात का चिठ्ठीला टाकलात? मुलगा माझ्या जवळ होता ना, माझी घाई झाली होती, मी टाकायला आलोच नाही तर हा, मग कोणी टाकला? माझ्या काकाने टाकला. काकाने टाकला. बरं आहे काकाला आपलं. हा वा, पैठणीच्या खेळात सहभागी होणार आहात तुम्ही, अभिनंदन. चला जोरदार टाळ्या वहिनींसाठी. तुम्ही उखाणा नाही ना घेतला अजून? घ्या. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, जयंतरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. तुम्ही काय प्रतिज्ञा घेतलीत का? पण या दोन्ही वहिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि शेवटच्या क्षणातला हा पैठणीचा खेळ, आणि या पैठणीच्या खेळामध्ये आता कोण जिंकणार पैठणी आपण बघणार आहोत. या रेषेच्या अलीकडून हा जो फुटबॉल आहे, हा फुटबॉल इथून टाकायचा. लक्षात ठेवा, त्या ठिकाणी 1 2 3 4 5 6 रंग ठेवलेले आहेत. कोणत्याही रंगात जाऊन तो उभा राहिला तरी चालेल, पण रंगाच्या बाहेर जाऊन उभा राहिला तर उपयोग नाही. लक्षात ठेवा, बरोबर रंगाच्या मधोमध जाऊन तो थांबला पाहिजे. दोघींपैकी 10-10 संधींमध्ये ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. आणि ज्या आजच्या भागात होम मिनिस्टर ठरणार त्यांना मिळणार आहे. तेव्हा बघूया कोण जिंकणार पैठणी. घ्या. 1, हळूहळू 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 1. तुम्ही टाका मागून मागून, हळू टाका हळू. 2-2 संधी झालेल्या आहेत. गुणसंख्या 0. घ्या. तोही ढकलला जात नाही वाटतं वजनामुळे. एक आतापर्यंत गुणसंख्या 1-0. 1-0 गुणसंख्या आतापर्यंत. आता 5वी संधी. आतापर्यंत 1-0 ही गुणसंख्या. 5. आतापर्यंत 1-0 ही गुणसंख्या. होळी निमित्त रंगांवरती तो चेंडू थांबावा नाही, तो रेषेवर आहे. 7वी संधी. व्हेरी गुड. 8. अभिनंदन. 2. टाका. तुम्ही टाका. करेक्ट. गेला गेला. नाही नाही नाही. द्या. लास्ट. 1 तरी थांब बाळा. आणि निकाल आपल्या समोर आहे. अभिनंदन तुमचं. निकाल आपल्या समोर आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. काही केलं नाहीत म्हणून. उपविजेत्या ठरल्या ठाकूर वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या खारकर वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. चला आता साजरा करूया होळीचा सण. आणि जगातल्या सगळ्या वाईट गोष्टींचा नायनाट होऊ दे. त्या सगळ्या वाईट गोष्टी होळीत टाकून आज आपण होळी पेटवूया आणि सगळ्यांच्या आनंदासाठी मनापासून प्रार्थना करूया. आनंदे वाजवा टाळी एवढा गोकुळ धर्माई. गोकुळ धर्माले. आनंदे वाजवा टाळी एवढा गोकुळ धर्माई. एवढा गोकुळ धर्माई. एवढा गोकुळ धर्माई.
भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय।